अशोक खरातच्या भक्तगणांमध्ये अनेक बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारण्यांचाही समावेश होता। त्यांचे बहुतांश भक्त हे श्रीमंत, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतले असल्याचं उघड झालंय। त्यांच्यापैकी काही भक्त हे भोंदू खरातला आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी न्यायचे। त्याचं मार्गदर्शन त्यांना हवं असायचं। मात्र या व्हिजिटसाठी खरात बक्कळ पैसे उकळायचा। आउटडोअर व्हिजिटसाठी खरात ही जी रक्कम घ्यायचा, ती रक्कम ऐकून तुम्हीही चक्रावून जाल। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। भोंदू खरातचे अनेक भक्त सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खरातला आपल्या घरी बोलवायचे। व्यवसाय जिथे चालतो तिथेही न्यायचे। त्या ठिकाणी जाण्यासाठी खरात हा त्या लोकांकडून 5 लाख रुपये फी घ्यायचा। जी व्यक्ती जास्त पैसे देईल त्याच्यासोबत जाण्याला भोंदू खरात प्राधान्य द्यायचा। ही सगळी माहिती आता SIT तपासातून उघड झाली आहे। पुण्यामधील अशाच एका करोडपती भक्ताला अशोक खरातने पूजा करण्यासाठी गाडी हवी असं सांगून 90 लाखांची महागडी कार खरेदी करायला लावली होती। ही कार अशोक खरात यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली असंही आता समोर आलंय। खरातच्या अशा नवनव्या कारनाम्यांची माहिती उघड होत असल्यामुळे राज्यभर खळबळ माजली आहे। दरम्यान शिर्डीतल्या 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी भोंदू अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मूळ जमीन मालकाच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालाय। जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीत राहणारे आणि मध्यस्थी असलेले अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे अशा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। या प्रकरणी फसवणूक आणि सावकारकी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शिर्डीत भोंदू खरातची कोट्यवधीची मालमत्ता असून सर्व व्यवहारांची SIT कडून चौकशी होतीये। दरम्यान उद्या म्हणजे 1 एप्रिलला भोंदू अशोक खरातला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। त्याआधी खरातच्या ऑफिसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे। पोलिसांनी हे ऑफिस सील केलं होतं, त्याची त्यांनी तपासणी आता पुन्हा केली आहे। तिथे पुराव्यांचा शोधही घेतलाय। यावेळी फॉरेन्सिक टीमने भक्तांची नोंद असलेली वही जमा केली आहे। तसेच त्यांना तिथे काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळे आणि संशयास्पद यंत्रही सापडली आहेत, जी ताब्यात घेण्यात आली आहेत। या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक शोषित महिलांनी पुढे येऊन खरातच्या कृत्यांचा पाढा वाचलाय। तपासाचा भाग म्हणून पीडित महिलेला घटनास्थळी नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आलं, अशी माहिती आता समोर आली आहे। ज्या ऑफिसमध्ये खरात हा महिलांना भुलवून त्यांचं शोषण करायचा, त्या शोषण झालेल्या केबिनची देखील सखोल तपासणी आता करण्यात आली आहे। खरातच्या ऑफिसमध्ये लावण्यात आलेले साऊंडप्रूफ काच आणि दरवाजे हे सुद्धा आता तपासण्यात आलेत। त्याच्या केबिनमधील आवाज बाहेर जात होता का, बाहेरच्यांना तो आवाज ऐकू येत होता का, याचाही शोध घेण्यात आलाय। पोलिसांकडून पुरावे संकलित करण्यात आले असून या प्रकरणातील तपासाला आता वेग आलाय। एकंदरीत या सगळ्या घटनांविषयी, या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।